खूप मजा आली. म्हणजे मला वाटतं 8-15 दिवसापूर्वी पूनमचा फोन आला. पूनमचा आल्यानंतर सरिताचा आला, सविताचा आला, शुभांगीचा आला, बरेच जण आले. निलेशचे कंटिन्यू फोन चालू होते. निलेशची परिस्थिती तुम्हाला माहिती होती का? निलेशच्या घरी खायला नव्हतं, पेपर वाटायचा तो पेपर. मुलांची परिस्थिती जेव्हा शिक्षक समजून घेतो तो विद्यार्थी निश्चित पुढे जातो. आणि ती भविष्यात माझ्याकडे आपण आमच्या हॉटेल होती, त्या हॉटेलला कॅसेट जे असतात तर पहिली कॅसेट यायची त्याची. खूप कॅसेट पडल्या होत्या. नंतर सीडी आलं ते आलं. निलेशला म्हटलं काय करू यात बिलकुल त्यांनी मी पैसे तू घे. बाजारात त्यांनी गाडी लावली दिवसभर, लोट गाडी माझ्या कॅसेट त्याला दिला. 5-5 रुपये 10 रुपये विकून दे. दिवसभरात एक पण कॅसेट विकले गेले नाही. जे मिळेल ते काम निलेशने केलं. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पद्धतीने जे मिळेल ते काम केलं, त्या पद्धतीने घडत गेला. आणि तुमच्या आई वडिलांसाठी आज तुम्ही उभा. तुम्ही आता एकत्र आहात हे चांगलं उत्तम उदाहरण तुमच्यासाठी सांगतो. तुमच्या कुटुंबात कोणाच्याही कुटुंबात अडचण असेल तर या तुमच्या 2003-04च्या बॅचच्या ग्रुपला टाका. एखादी आरोग्याचा प्रश्न असतो, पैसे उपलब्ध नाही, आपले भरपूर पैसे उडून जातात. आज 2-4 जण पार्टीला पण बसतील, 5-10 हजार उडून पण देतील, तो काही विषय नाही. पण आपल्या सहकारी आपल्या वर्गातल्या मित्राला अडचण आलेली तेव्हा आपल्याला थोडी थोडी काय असेल ना 500-1000 मदत त्याला व्हॉट्सअपने फोनपेने करा. जीवनात खूप पैसे येतात, खूप जातात. तुम्ही स्थिर आहात, चांगल्या उत्तम आहात, पण एखाद्याला भविष्यात अडचण येऊ शकते. अशी येऊ नये आमची परमेश्वराला विनंती. सगळ्यांचं सुखमय जीवन जगावं. पण एखादी खूप स्ट्रेसमध्ये कोणाला काही बोलू शकत नाही, मन विचलित होते, तर तुम्ही या ग्रुपवर बोला. एखाद्या मैत्रीण मित्राशी बोला, चर्चा करा. तुमच्या मनात जे चालू आहे घुटमळ ती त्यांना मांडा. कुठेतरी बोलल्याशिवाय त्याच्यातून मार्ग निघणार नाही. पण घुटमळू नका. मंगेशला तर खूप मारलाय मी. मंगेश मागे त्याच्या एकदा बातमी ऐकली, पण आता ऐकल्यावर बरं वाटलं की तो मुंबईला आहे. मंगेश सुरेश देशमुख नाव आठवतं मला, खरं. हे बऱ्याच जणांचे नाव म्हणजे बऱ्याच वर्ष तुमच्यासोबत काम केलं. साधारणतः 2003 पर्यंत मी इथे होतो मिळून राहायला. 1999-2003 एवढे ऋणानं बंद तुमचे माझे झाले ते आजपासून आहे. मी जर साधारणतः 20 वर्ष मला ही शाळा सोडून होती. 2006ला मी शाळा सोडली. 20 वर्ष झाली तरी तुमच्या आठवणी जशाच तशा आहेत. खूप म्हणजे तुमचं किती आभार मानावे. मी रविवारी कुठल्याच कार्यक्रमाला जात नाही. मी 5 दिवस 6 दिवस इकडे शिक्षकांची सेवा करतो आणि कुटुंबासाठी 1 दिवस जातो. मी नाशिकला कुटुंब जातो. पण हा कार्यक्रम असा होता की माझ्या जीवनातला खूप वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना आहे. तुमच्या ग्रुपमध्ये कुठलीही अडचण आली, आम्ही ते शिक्षक म्हणून आमचं कर्तव्यच आहे मार्गदर्शन करणं, सहकार्य करणं. कोणाला आर्थिक अडचण असो, पण काहीतरी लबाडी करून पत्ते खेळायचे म्हणून टाकले व्हॉट्सअपला, असं काही करू नका. सरांनी सांगितलं लबाडी करू नका. एवढे सरांनी आल्याला मी तुम्हाला काही 2 गोष्टी सांगतो म्हटलं. सरांसमोर विद्यार्थी बसले. आता सर 2 गोष्टी सांगायला लागले. हे विद्यार्थी नाही आहे त्याच्यात, हे खूप तंत्रज्ञ खूप पुढे गेलेले आहेत आपले.